पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. रविवार, तारीख 12 एप्रिल. पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये, अध्याय 2, ओवी 42 ते 47. ते नवख्रिस्ती प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. तेव्हा सर्व श्रद्धावंतांची एकी होती आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून प्रत्येकाच्या गरजेनुसार सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत. घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने अन्न खात असत. सर्व लोक त्यांच्यावर प्रसन्न होते आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत होता. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. दुसरे वाचन पेत्राचे पहिले पत्र, अध्याय 1, ओवी 3 ते 9. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आम्हाला पुन्हा जन्म दिला. शेवटच्या काळी प्रगट होण्यास सिद्ध असलेले तारण प्राप्त व्हावे म्हणून देवाची शक्ती तुमचे रक्षण करते. तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. त्याविषयी तुम्ही उल्हास करीत असला तरी काही काळ तुम्हाला विविध संकटे सोसावे लागतील, यासाठी की अग्नीने परीक्षा करण्यात येणाऱ्या नाशवंत सोन्यापेक्षा अधिक मौल्यवान अशी तुमच्या श्रद्धेची फळे येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळी प्रशंसा, गौरव व मान यांस कारणीभूत व्हावी. त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रेम करता. आता तो दिसत नसता त्याच्यावर श्रद्धा ठेवता आणि त्या श्रद्धेचे पर्यवसान जे आपल्या जीवाचे तारण, ते उपभोगीत अनिर्वाच्य गौरव व युक्त आनंदाने उल्हासतात. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. शुभवर्तमान. योहान, अध्याय 20, ओवी 19 ते 31. त्या दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला आणि मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. असे बोलून त्याने आपले हात व कोस त्यांना दाखवले. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हास शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो. असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर घातली आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत. येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्याने त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने म्हटले, त्याच्या हातात खिळ्यांचे वण पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून आणि त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर आणि माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणारा ऐस. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. ह्या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांदेखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन.
पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार हा दैवी दयेचा रविवार म्हणून साजरा केला जातो. आजची वाचने पुनरुत्थित प्रभूची प्रभावी साक्ष देणाऱ्या श्रद्धावंतांविषयी आपल्याला विचार करायला लावतात. ख्रिस्ती श्रद्धावंत हा पुनरुत्थित ख्रिस्ताच्या सामर्थ्याने परिपूर्ण असतो. तो आपल्या मर्यादा व दुर्बलता यांची जाणीव ओळखतो. ख्रिस्ती श्रद्धावंत आनंद व शांतीचा पाईक असतो. ख्रिस्ती श्रद्धावंत येशूचे स्वामित्व व प्रभुत्व मान्य करतो. आज प्रभू ख्रिस्त आपणास सांगत आहे, विश्वासहीन असू नको तर विश्वास धरणारा हो. आज आपण विचार करूया की आपण कोणत्या प्रकारचे श्रद्धावंत आहोत.